आजा मेला पंजा मेला बाप मसना केला देखत देखत ना तू पण तू ही तैसा आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलोय पण संसाराचं गणित सांगत असताना माझे गुरुजी मला सांगतात पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पान आहे रे गड्या कशाचं पान आहे केळीचं पान आणि केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिला आणि दोरा द्यायला सांगितलं कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाट शिवता येत नाही आपल्याला वाटतं मुलगा झाल्यावर आनंद होईल अजिबात नाही महिलाला वाटतं आपल्याला सुनबाई आल्यानंतर आनंद होईल अजिबात नाही काहीला वाटतं मला नातू अजिबात नाहीये संसारात जर सुख असतं पर संसारात जर सुख असतं तर ज्या भारतामुळं या देशाचं नाव भारत पडलंय सगळं ऐश्वर्य सोडून जंगलात जाण्याची काय गरज पडली असती महाराज 18-12 वनस्पती 18-12 ज्या घरी फुल श्रेया राजराणी व संपत्ती ज्या घरी फुल श्रेया हे सुख सांडोनिया कासया योग सेवी हो सर्व ऐश्वर्य असताना सुद्धा जंगलात जाण्याची इच्छा झाली कारण त्यागा शांती निरंतरम आया है सो जाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा निर्माण केले ज्या जगाच्या मालकाने ही सृष्टी निर्माण केली ही पृथ्वी निर्माण केली त्या जगाच्या मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागली महाराज सांगतात एथ नाही उरो मग जाणं या निसर्गाचा नेमे जाणं या प्रकृतीचा नेमे लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं कोणाच्या दशक्रिया विधीला गेले कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसता बुंदी भात नका खात जातो घरी खायला भेटतो तुम्हाला निमाने कोणाच्या पुण्यतिथीला गेले की कीर्तनकारा समोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे मी गेल्यानंतर सुद्धा माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजेत आपण किती दिवस जीवन जगलो याला महत्व नाही काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये एक काही गोष्टी माहित असल्या तरी सांगू नये दोन आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये तीन एखादा मनुष्य रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं त्याला नाशिकला जायचं सगळं गाव झोपलेलं आहे 12च्या नंतर हॉटेल सुद्धा बंद होतात इथून नाशिक 200 किलोमीटर आहे हे मार्गदर्शन रात्री ड्रायव्हरला कोण करतं माणसं करतात का निर्जीव पाट्या करतात रस्त्यावरच्या कोण करताय पाट्या त्या निर्जीव पाट्याच त्या माणसाला सांगतात हे बाबा घाट प्रारंभ होत आहेत गाडी सावकाश चालव त्याच पाट्या ड्रायव्हरला सांगतात हे वेड्या पुढे धोक्याचं वळण आहे गाडी कशी चालव सावकाश चालव त्याच पाट्या तुम्हाला सांगतायत की पुढे गतिरोधक आहे वाहन कशी चालवा सावकाश चालवा मला एकच छोटासा प्रश्न तुम्हा सर्व मंडळीला विचारायचा आहे चांगलं मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन जर निर्जीव पाट्या सजीव माणसाला करत असेल तर योग्य मार्गदर्शन चांगल्या माणसाला का करू जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांचे शिकवावे शहाणे करून सोडावे सकल जन तुकोबराय सांगतात बाबा तुम्हाला गरज नाही हो आमची पण सांगणं आमचा धंदा आहे काय सांगणं आमचा धंदा आहे ना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराय आले
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे रुसेसाच भावे वर्ताया. जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाकडे पाहिल्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट जगद्गुरु तुकोबराच्या लक्षात आली. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. आपण आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठे, या सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेला. कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. भागवतकाराने एक श्लोक खूप खोड खर्च केलाय, थोडा कमी करायला द्यायचा. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांना, आणि त्या अजगराच्या मुखामध्येच तुम्ही बसलेले आहात, आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मी बसलेलो होतो. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर आपलं तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर आपलं तोंड बंद करेल त्या दिवशी आपल्या जीवनाचं शक्यच नाही राहणार. हे काळान काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाकरीत व हे सरे अल्प आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग महाराज एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्ही काय करायचं याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्याच्या सांगतो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला ना, संधीचं सोनं करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू, त्या भगवंताला जीवनामध्ये आपलंसं करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि इथं येऊन जर तुम्ही भगवंताचं चिंतन नाही केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. एकदा का जन्म वाया गेलं की परत ते चक्र सुरू होतं. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिती एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचं. थोडं लक्ष द्या. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलाय तुमच्या हातात. कोणाच्या हातात? आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलेला आहे. मग सर्वांना माझी विनंती आहे, या संधीचं सोनं करा, वेळ नका वाया घालू. महाराज कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेता येईल तुम्हाला. चांगला माईक घेण्यासाठी त्या माईकची गॅरंटी आहे, चांगला आयफोन घेण्यासाठी त्या आयफोनची गॅरंटी आहे, चांगला बल्ब घेण्यासाठी त्या बल्बची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी हो? कपातलाच्या कपातन बशीता बशीतच असतो. लोक म्हणे चहा पित होते, मारायला उशीर लागत नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना खिली. झोपणं तुमच्या हातात आहे महाराज, उठवणं कोणाच्या हातात आहे? माझ्या पांडुरंगाच्या हातात आहे. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. त्या भगवंताला जीवनामध्ये आपलंसं करा. आणि जर नाही तुम्ही त्या भगवंताला जीवनामध्ये आपलंसं केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि ज्या संसारासाठी, ज्या प्रपंचासाठी आपली एवढी धावपळ चालू आहे, त्या प्रपंचाचं वर्णन करत असताना, त्या संसाराचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात, ज्याचा पूर्वही नाहीये, ज्याचा आधी नाही, ज्याचा अंत नाहीये, अशा संसारात जेवढे प्रयत्न करसाल तेवढं पदरामध्ये दुःखच पडल. अभंगाचं दुसरं वहाँ
संसाराविषयी प्रयत्न करणाऱ्या माणसाला अज्ञानी म्हणलेलं आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जैल कवनाची श्रवणी कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या ज्ञानोबऱ्याची त्याच्या मागची ओळी पहा. बा दुःखाचे केने सुटले जेत मरणाचे भले लोटले ते हे मृत्यूलोकीचे घडले हाट वेळे येणे. संसारामध्ये सुखाचा अरे ज्याचं बीजारोपण दुःखातून झालंय त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. तुम्ही संसार करू पाहा गेलो याच्यात विषय नाहीये. आपल्या बाप दाद्यानं सुद्धा करून पाहिलं. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. भोगात जर त्या समाधान असतं. अरे अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर अग्नी शांत होऊच शकत नाही महाराज. तो अग्नी काय होतो भडकतो. म्हणून लक्ष देऊन ऐका. निश्चित काहीतरी काळ माणसाने भगवंत चिंतनासाठी घातला पाहिजे. थोडा वेळ तरी काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. आता बरेचसे लोक आपण कुठे गेले की लोक म्हणतात महाराज मी डाईटवर आहे. काय म्हणतात लोक मी डाईट करतो मी डाईट फॉलो करतो. काय म्हणतात डाईट हे काही डॉक्टरच्या बापाचं नाही. डाईट सुद्धा तुकोबराने का त्यात सांगितलं युक्त आहार विहार. किती खावं कुठं खावं कसं खावं. खाणं जरी दुसऱ्याचं असलं तरी पोट कोणाचं आहे कसं बोलावं हे सुद्धा सांगितलं. किती झोपावं युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर बहुनिद्रा भाजन. झोपाव किती हे सुद्धा सांगितलं. बोलाव किती हे सुद्धा सांगितलं. अरे संसाराच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर कशात असेल तर तुकोबराच्या गाथ्यामध्ये ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये विढाला एवढा सुंदर निर्णय तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला मरून जर जिवंत राहायचं असेल ना तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. 2024 ची तयारी तुम्ही सुरू केली. घर कसं बांधायची तयारी सुरू केली. बंगला कसा बांधायची तयारी सुरू केली. गाडी कोणती घ्यायची याची तयारी सुरू केली. लग्न करायचं याची तयारी सुरू केली. सगळ्या गोष्टीची तयारी करताय ना. मग तुम्ही मरणार याची तयारी कधी करणार आहे. तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी. हो एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या आणि माझ्या मरणाची तयारी. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सास ना खोय ना जाने इस श्वास के आवन होय ना होय. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती गड्यांनो लक्ष देऊन कीर्तन ऐका. अगदी थोडा विषय ज्या संसारासाठी प्रयत्न करता फल कटतो संसार येथे सार 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 विठोबा नाम तुझे सार. सत्य साच खरे नाम विठोबाचे. या विश्वामध्ये सत्य आणि फक्त भगवंताचं चिंतन आहे. म्हणून करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. भवनाम या संसार रूपी समुद्रातून जर तुम्हाला वाहून नसेल जायचं असेल तर प्रत्येकाने देवाला विनंती करा. नाव किनारे लगा प्रभु नाव किनारे लगा अपेक्षा वाढली त्याच्यामुळे दुःख जास्त आहे महाराज. आणि सांसारिक माणसाकडून अपेक्षा करणं म्हणजे जुनी एक म्हण आहे आपली. उघड्या शेजारी नागव गेलं रातभर युवान मेला. आता सांसारिक प्रत्येक जीव हा जर अपूर्ण आहे तो तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊच शकत नाही. परिपूर्ण फक्त संत आहे आणि परिपूर्ण फक्त भगवंत आहे. काही साधक तुकोबराईकडे गेले महाराज. त्या भगवंताला आपलंसं करण्यासाठी काय लागतं हो. काहीच लागत नाही. महाराज सांगतात काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची काही
आन विठोबाची, मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, परमार्थासाठी काहीच लागत नाही. हल्ली परमार्थ खूप वाढलाय महाराज. आता ह्यो काही कीर्तनाचा टाइम आहे का? 4 ते 6 कीर्तनाचा टाइम असतोय, तरी सुद्धा तुम्ही बहुसंख्येने कीर्तनासाठी उपस्थित आहे. आता जे 5:30च्या नंतर येतील ते समजून चला, ते पंक्ती पठाने बिचारे जेवतील, घरी निघून जातील. लक्ष देऊन ऐका, कीर्तन कोणत्याही टायमाला ठेवा, लोक तेवढेचे. परमार्थ दिवसांदिवस वाढत चालला. पहिला सप्ताहानिमित्त कीर्तन ठेवत होते, आज दिवस एवढे चांगले आले, माणसं मेले की कीर्तन आहे, माणसं जलमले की कीर्तन आहे, यात्रेनिमित्त कीर्तन आहे, हळदी निमित्त कीर्तन आहे. अहो या पुणे जिल्ह्यात वराती निमित्त कीर्तन ठेवतात महाराज लोक. कशाच्याही निमित्तानं कीर्तन, बैलगाड्या निमित्त कीर्तन, जत्रा निमित्त कीर्तन, कधी कधी तर आदल्या दिवशी पुरुषोत्तम पाटील आणि दुसऱ्या दिवशी गौतम पाटील. अवघड झालं महाराज, कठीण. कशाही निमित्तानं कीर्तन ठेवणार म्हणजे ठेवणार. कीर्तन दिवसांदिवस वाढत चालले, पण दिवसांदिवस कीर्तनातला भाव, कीर्तनातलं प्रेम कमी होत चाललंय महाराज. अरे परमार्थ ही गोष्ट देखाव्याची नाहीये. देखावा हा संसारात असावा, चांगला बंगला असावा, चांगली गाडी असावी, चांगला मोबाईल असावा, चांगले कपडे असावे, संसारासाठी आहे. पण परमार्थात तुमच्या गाडीला किंमत नाहीये, परमार्थामध्ये तुमच्या घराला किंमत नाहीये, परमार्थामध्ये तुमच्या प्रॉपर्टीला किंमत नाहीये. परमार्थामध्ये फक्त एकाच गोष्टीला किंमत आहे, ती म्हणजे तुमचं प्रेम, भाव. किती प्रमाणात सांगायचे, भाव बळे आकळे रविना करतळी आवळे, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी माझी. सर्वांना विनंती गड्यानो, मी दररोज एक कीर्तनातून वाक्य सांगतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है. म्हणून परमार्थ थोडा करा गड्यानो, परमार्थ भावनेनं करा. आणि भावनेनं जर परमार्थ तुम्ही करसाल तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पहिलं तिराला नेल्याशिवाय राहणार नाही. विठोबा सत्यनारायण त्याला कळत नाही का कीर्तन चालू म्हणून का? हे असंच तर आपल्या लोकांचं. काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वाहवसी. परमार्थासाठी फक्त भाव लागतो, परमार्थासाठी प्रेम लागतोय. म्हणून सर्वांना माझी विनंती, परमार्थ भावनेनं करा. भाव का भूका हूं मैं बस, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वजह मैं कभी लेता नहीं, भाव से मिले तो मुझे स्वीकार है. भाव का भूखा हूं मैं, भाव ही एक सार है. म्हणून परमार्थ नावाची गोष्ट भावनेची, प्रेमाची. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती, अगदी अल्प आयुष्य तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे, त्या अल्प आयुष्यामध्ये देवाचे चिंतन करा. करा रे बापा साधना झनी करण्याचे करू नका, येणेनो हे जन्म यामाची यातना ऐशी या साधना करा. काही लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. माझी विनंती आहे, प्रत्येकानं देवाचं चिंतन करा. आणि इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर निश्चित माणसाचा जन्म वाया जातो. नाही तरी गेला जन्म वाया. बाबांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी इथे जमा झालेलो आहोत महाराज.
तशी खरी आजची सेवा इंदुरीकर महाराजांची होती, पण थोडंफार तारखीत मागं पुढं झालं. घरचा कार्यक्रम आहे ते म्हणे मग आता तसं तर या रोडनं जाणारच आहे ना, थोडं बायपास मधून आत वळायचं, 1 तास सेवा करायची आणि पुढं चालायची. काही ठिकाणी जे कीर्तन असतात ते परंपरेचे कीर्तन आहे. काही कीर्तन परंपरेसाठी करायचे, काही कीर्तन आपल्या आनंदासाठी करायचे, काही कीर्तन नुसते पैशासाठी करायचे, आणि काही कीर्तन वर्षातून ते फक्त प्रेमासाठी करायचे, प्रेमाच्या लोकांसाठी करायचे. म्हणून आजचं कीर्तन आहे महाराज. नाही तर एवढ्या याच्यात 1 नंबरचा आकडू महाराज आहे महाराज. मी कोणाच्या बापाला आवरणारा महाराज आहे का? असं टायमावर कीर्तन मी घेत नाही. पण आता कमलेश आणि आम्ही काही वेगळे नाहीये महाराज. हे कुटुंबातले मंडळी हे सर्व आणि संप्रदायाची सेवा करणारे लोक आहेत, म्हणून त्यांचे उपकार आहे संप्रदायावर. कोणताही बाकीच्या लोकांचं जाऊ दे, पण संप्रदायाचे गायक वादक महाराज मंडळी यांच्यावर प्रेम करणारं हे कुटुंब आहे. तुकाराम बाबा माघारी सुद्धा आपल्या संस्थेत त्यांनी ह्या वर्षी कार्तिकीला पंगत दिली. मला माहित सुद्धा नाही बरं महाराज. म्हणजे बाप अन्नदान करतो पोराला माहित होत नाही, पोरगा अन्नदान करतो बापाला माहित होत नाही. एक वस्तुस्थिती महाराज. दोघं कोणीही त्यांच्याकडे माणूस गेला आणि तो नाराज झाला असं अजिबात नाहीये. त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. माझी सर्वांना विनंती गड्यांनो, जीवन जगा, कष्ट करा, उद्योग करा, धंदे करा, व्यवसाय करा, पण काहीतरी काळ तुमचा भगवंत चिंतनामध्ये घाला, काहीतरी काळ तुमचा संत संगतीमध्ये घाला, काहीतरी तुमच्या जीवनातलं थोडं तरी धन, थोडं तरी तुमचं धर्म कार्यासाठी घाला. त्याच्याशिवाय त्या सुगंधाला सुगंध येणं शक्यच नाहीये. पूर्वी लोक सांगायचे शेतीतला विहिरीतला गाळ काढायचा का? विहिरीतला गाळ काढल्यानंतर त्या विहिरीचं पाणी कसं गोड लागतं महाराज. काय लागतं? तसं आपलं जर धन आहे, ते जे काळं धन असेल त्याच्यातला जो गाळ आहे तो अन्नदान करायला शिका, धर्माच्या ठिकाणी मदत करायला शिका, तरच तुम्हाला जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. नाही तर आम्ही अशा लोकांच्या घरी गेलेलो आहे, 100 कोटीचे बंगले महाराज, आणि घरात 2च जण आहे, विठ्ठल आणि रुक्मिणी. ही पाहतं त्याच्या थोबाड्याकडे, ती पाहतं त्याच्या थोबाड्याकडे. चहा पाजायला सुद्धा माणसं नाहीये. पैसा असून फायदा नाहीये, पैसा असून समाधान आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची इच्छा ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, त्यामधीलच एक आमचे बारकुशेठ म्हणजे आमचे बाबा, त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. संध्याकाळचं कीर्तन खूप लांब आहे. मी त्याला म्हणलं होतं नको करू, पण ते राज हट्ट, बाल हट्ट, श्री हट्ट, तसं प्रेमाचा एक हट्ट असतो. ते म्हणे काहीच ताण नका घेऊ. मी 3 वाजेपासून येऊन बसलो होतो इथे. किती? त्याला म्हणलं अरे 4ला सुरू कर ना. हो म्हणे लगेच सुरू होतं. बरोबर 5ला सुरू केलं महाराज. आता एवढे सुंदर गायक वादक, एवढे सुंदर टाळकरी सगळं पाहिल्यानंतर मलाही वाटतं 1-1.5 तास करावं, पण पुढे हे बहुत करणे आहे. हे प्रेमाचं कीर्तन आहे, पुढचं पैशाचं आहे, त्याच्यामुळे धावणं गरजेचं आहे ना महाराज. कसं आहे म्हणून खूप सुंदर नियोजन आमच्या ढोरे कुटुंबियांनी केलं. द्यावे तेवढे धन्यवाद. बाबा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल, त्यांचं हे मुलाचं सगळं वैभव, त्यांची परंपरा, तर निश्चित माळकरी होते बरं बाबा, माळकरी होते. मी पाहिलेलं आहे महाराज. मी म्हणजे कमीत कमी 8 ते 9 वर्ष झाले या कुटुंबाच्या जवळ आहे. काही जरी मोठा निर्णय घ्यायचा असला तर बाबा जोपर्यंत हो म्हणत नाही, फॉर्च्युनर गाडी घ्यायची त्यावेळेस सुद्धा तोच विषय होता. त्याची छोटी गाडी घ्यायची, कोणतंही काम करायचं असलं 1 सूत्री कार्यक्रम होता महाराज. म्हातारं म्हणलं तरच होईल, नाही तर बापच हालत होता, तर नातवाचं काय घेऊन बसले महाराज. हे मी स्वतः पाहिलं. हे पुढं सुद्धा जात नव्हते. ही ताकद होती जुन्या लोकांची, जी मर्यादा होती. आता तसे लोक नाही राहिले महाराज. तरुणी प्रभुतागे हे शालको बुद्धिदायक हा कन्या विक्रयो लोबा दंपत्तीनांच्या कल्कनम. अजून सुद्धा जुने काही राजवाडे महारला लोक असे काही महाराज, त्यांच्या घरात मोठा माणूस जो निर्णय घेईल तोच निर्णय असतो. त्यांच्या घरात ती आई जे निर्णय घेईल तेच निर्णय असतात. असंच परमार्थिक कुटुंब. निश्चित बाबा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी हा कार्यक्रम, हे सगळं वातावरण पाहत असेल तर बाबाच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल. बाबाही विचार करत असेल किती भाग्यवान आहे मी बाप, की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकरांना माझी परंपरा तशीच चालू ठेवली. म्हणून निश्चित बाबा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून आपल्या सर्वांना भरभरून आशीर्वाद देत असेल. म्हणून उद्या सकाळी मला वाटतं 10 ते 12 ना, 10 ते 12 या वेळेमध्ये आमच्या इंदोरीकर बाबांचं कीर्तन होणार आहे. आज जरी थोडं तुम्हाला, आता काही अजून 15 दिवसांचा सप्ताह आहे ना, बरोबर आहे का नाही? आणि त्या सप्त्यामध्ये ऐकणारच आपण 1 तास तिथं शिल्लक घेऊ, कारण काल्याचं कीर्तन आहे, त्याच्यामुळं 1-1.5 तास लेट बी झालं तरी काही ताण नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आमचे बाळासाहेब भाऊ आहेत,
आमचे कमलेश दादा आहेत, आमचे सरपंच, आमचा आदिनाथ, हे सर्व मंडळी महाराज, हे सगळे महाराज मंडळीवर संप्रदायावर प्रेम करणारी मंडळी आहेत. दर एकादशीला महाराज हे अख्खं कुटुंब आळंदीची प्रदक्षिणा करायला असतं बरं, रात्री 12च्या नंतर. किती? 11-12च्या नंतर. म्हणून परमार्थ करता म्हणून तुमच्या जवळ आहे महाराज आम्ही. नाही तर पैशावाल्याला तर जीवनात किंमत देणारा महाराज नाही महाराज मी. पैशावाल्याला तर अजिबात मोजत नाही. जो त्याच्या तंद्रीत असेल ना, आम्ही तुमच्यावर प्रेमच करतो. तुकाराम महाराज एका मिनिटात आले, हे सगळे मंडळी आले, यांचा कार्यक्रम आहे 7 ते 9. पण हे फक्त लोक तुमच्या विनंतीला मान का देऊन आले? तुम्ही अंतकरणापासून वारकऱ्यावर प्रेम करणारे लोक आहात म्हणून आम्ही आलो. नाही तर दररोजच एका उद्योगपत्याच्या घरी मारा, दररोज एका पुढाऱ्याच्या घरी पैसे का तुमचे पैसे आम्हाला का खायचे का? माझी जातीचे मज भेटो ज्याच्या गळ्यामध्ये माळे, तो झोपडीत जरी असेल तरी त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणीच नाही गळ्यामध्ये. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, जो माझ्या पांडुरंगाला मानतो, जो माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायला मानतो, याच्यासारखा श्रीमंत जगात अंबानीचा बाप सुद्धा नाहीये. आम्ही सर्व वारकरी लोक आहोत. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, आणि आमचा राजा फक्त पांडुरंग परमात्मा आहे, ज्ञानोबराय तुकोबरा आहे. म्हणून त्यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. अनुवाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर